Hello friends, myself Sushma Mahale. In last lecture, means in last video, we are already started the chapter number 6 biomolecules. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, बायोमॉलिक्युल्सचं क्लासिफिकेशन हे सगळं आपण अभ्यासलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायोमॉलिक्युल्स हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या क्लासमध्ये मोडतात हे आपण पाहिलं. त्याचबरोबर ऑर्गॅनिकमध्ये बायोमॉलिक्युल्स हे ऑर्गॅनिक या क्लासमध्ये जेव्हा क्लासिफाय होतात त्यावेळी ते ऑलरेडी 2 टाईप्समध्ये डिवाईड होतात. वन टाईप इज मॅक्रोमॉलिक्यूल आणि सेकंड टाईप इज मायक्रोमॉलिक्यूल. ऑन द बेसिस ऑफ साईज इट इज डिवायडेड इंटू 2 टाईप्स. साईजच्या बेसवर मॅक्रोमॉलिक्यूल आणि मायक्रोमॉलिक्युल्स असं बायोमॉलिक्युलचे टाईप्स पडत असतात. त्यामध्ये सगळ्यात आधी जर मॅक्रोमॉलिक्युल्स आपण ऑब्झर्व केले तर त्याचेही 3 प्रकारचे टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे पॉलिसॅकेराइड, दुसरं म्हणजे पॉलीपेप्टाईड आणि तिसरं पॉलीन्यूक्लिओटाईड. पॉलिसॅकेराइड हे सिम्पल शुगरपासून बनलेलं असतं. पॉलीपेप्टाईड हे अमायनो ॲसिडपासून बनलेलं असतं. तर पॉलीन्यूक्लिओटाईड हे न्यूक्लिओटाईड मीन्स DNA आणि RNA या बायोमॉलिक्युल्सपासून ते बनलेलं असतं. त्याचबरोबर मायक्रोमॉलिक्युल्ससुद्धा 2 टाईप्समध्ये डिवाईड होतं. एक म्हणजे लिपिड्स आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मेटाबॉलिझम. लिपिड्सचे अजून 2 टाईप्स पाहायला मिळतात. एक म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि सेकंड म्हणजे ग्लिसेरॉल. फॅटी ॲसिड इज डिवायडेड इंटू अगेन 2 टाईप्स. There are saturated fatty acids and second is unsaturated fatty acid. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय तर आपण नियमितपणे जे काही घी, वनस्पती घी वापरत असतो किंवा बटर जे रूम टेम्परेचरला नॉर्मली सॉलिड स्टेटमध्ये आपण पाहत असतो ते असतं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे जे व्हेजिटेटिव्ह ऑइल आपण वापरतो ते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं एक्झाम्पल असतं. त्याचप्रमाणे सेकंडरी मेटाबॉलिझममध्ये अल्केलॉइड्स, फिनॉलिक्स, टर्पेनॉइड्स, इसेन्शियल ऑइल्स, toxins and lectins are the example of secondary metabolism. आणि मग सेकंड टाईप जो आहे ज्या बायोमॉलिक्युल्स जसं ऑर्गॅनिकमध्ये क्लासिफाय करतात त्याचप्रमाणे इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्समध्ये पण त्याचं क्लासिफिकेशन होत असतं. इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल also divided into 3 types. One is prime elements, second is macro elements and third is trace elements. प्राईम एलिमेंट्स म्हणजे मेजर एलिमेंट्स जे आपल्याला रोजचे जीवन जगण्यासाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी जे काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आपल्याला डेली यूजमध्ये लागत असतात ते म्हणजे प्राईम एलिमेंट्स. त्याचे तर प्राईम एलिमेंट्स म्हणजे कोणते असतात तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 प्राईम एलिमेंट्स असतात. विच इज प्रेझेंट इन एअर अँड ऑर वॉटर. आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे एअर आणि वॉटरमध्ये जनरली पाहायला मिळत असतात. सेकंड टाईप आहे मॅक्रो एलिमेंट्स. मॅक्रो एलिमेंटमध्ये जे साईजने मोठे असतात किंवा जे जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात त्यांना मॅक्रो एलिमेंट्स असे म्हटलं जातं. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर आर द एक्झाम्पल ऑफ मॅक्रो एलिमेंट्स. त्याचप्रमाणे ट्रेस एलिमेंट्स हा तिसरा टाईप आपल्याला इनऑर्गॅनिकमध्ये पाहायला मिळतो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बोरॉन,
क्लोरीन, झिंक, कॉपर, आयर्न, सोडियम, मॉलिब्डेनम, निकेल, सिलिकॉन अँड कोबाल्ट. या प्रकारे आपण बायोमॉलिक्युल्सचं क्लासिफिकेशन फिगर नंबर 6.1 बायोमॉलिक्युल्स इन लिव्हिंग सिस्टीमचं क्लासिफिकेशन आपण शिकलो. पुढचा पॉईंट आहे कार्बोहायड्रेट्स. तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आणि कार्बोहायड्रेट्स नेमकं कशात येतात, तर 6.2 जो पॉईंट आहे बायोमॉलिक्युल्स इन द सेल. सेलमध्ये जे काही बायोमॉलिक्युल्स असतात त्याच्यात कार्बोहायड्रेट हा एक बायोमॉलिक्यूल आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि कार्बोहायड्रेट मीन्स हायड्रेट्स ऑफ कार्बन. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलं होतं. दे आर ऑल्सो कॉल्ड सॅकराइड्स. दे आर बायोमॉलिक्युल्स मेड फ्रॉम जस्ट 3 एलिमेंट्स. ते 3 एलिमेंट्सने बनलेले आहेत, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. या 3 एलिमेंटने कार्बोहायड्रेट्स बनलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचा जनरल फॉर्म्युला असतो CH2O ब्रॅकेटच्या बाहेर N. They contain hydrogen and oxygen in the same ratio as in water 2:1. वॉटरमध्ये ज्याप्रमाणे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो आपल्याला पाहायला मिळत असतो. वॉटर म्हणजे काय, तर H2O, ज्यामध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम, याप्रमाणे आपल्याला रेशो पाहायला मिळत असतो. सेम रेशो 2:1 म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम. याप्रमाणे आपल्याला कार्बोहायड्रेटमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे रेशो पाहायला मिळत असतात. कार्बोहायड्रेट्स कॅन बी ब्रोकन डाऊन मीन्स ऑक्सिडाइज टू रिलीज एनर्जी. ज्यावेळी कार्बोहायड्रेट ऑक्सिडाईज होता आणि ब्रेक होतात त्यावेळी त्यापासून एनर्जी रिलीज होत असते आणि तीच एनर्जी आपल्याला सर्वाईव्ह होण्यासाठी गरजेची असते. बेस्ड ऑन द नंबर ऑफ शुगर युनिट्स, कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. कार्बोहायड्रेट्स अजून शुगर युनिट्सच्या बेसवर 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. ते म्हणजे नेमली मोनोसॅकराइड, डायसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. त्यासाठी आपल्याला टेबल नंबर 6.2 याचा अभ्यास करायचा आहे. आपण आत्ताच पाहिलं कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्स क्लासिफाय होतात 3 टाईप्समध्ये. एक म्हणजे मोनोसॅकराइड, दुसरा असतो डायसॅकराइड आणि तिसरा असतो पॉलिसॅकराइड. ज्याप्रमाणे आपण टेक्स्टबुकच्या पेज नंबर 59वर बायोमॉलिक्युल्स इन लिव्हिंग सिस्टीमचं क्लासिफिकेशन पाहिलं, त्याचप्रमाणे पेज नंबर 60वर कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशनचा चार्ट आपल्याला दिलेला आहे. हा चार्ट तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 60वर पाहून त्याचा अभ्यास करू शकता. कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाय इंटू 3 टाईप्स. 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केले, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे काय, तर सिंपल शुगर जी असते त्याला मोनोसॅकराइड म्हटलं जातं. मोनोसॅकराइडचे अजून आपल्याला 5 टाईप्स किंवा 5 एक्झाम्पल पाहायला मिळतात. ते कशाच्या बेसवर, तर ज्यामध्ये कार्बन ॲटम्सचे नंबर्स म्हणजेच नंबर ऑफ कार्बन्स आर डिफरंट इन ईच एक्झाम्पल. ज्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात त्याला ट्रायोज म्हटलं जातं, त्या मोनोसॅकराइडला. ज्यामध्ये 4 कार्बन ॲटम प्रेझेंट असतात त्याला टेट्रोज म्हटलं जातं. 5 कार्बन ॲटम प्रेझेंट असतात त्याला पेंटोज. 6 कार्बन ॲटम जिथं प्रेझेंट असतात त्याला हेक्झोज आणि 7 कार्बन ॲटम जिथं प्रेझेंट असतात त्याला हेप्टोज. असं मोनोसॅकराइड्सचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळत असतात. कार्बन ॲटमच्या बेसवर तिथं आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळत असतात. तर हे जे ट्रायोज आहे, ट्रायोज म्हणजे 3 कार्बन ॲटम ज्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला दिसत असतात. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लिसेरॉल अल्डिहाईड. दुसऱ्याचं एक्झाम्पल आहे दुसरं आहे टेट्रोज.
टेट्रोजमध्ये आपल्याला इरिथ्रोज हे एक्झाम्पल दिसतंय. पेंटोजचं एक्झाम्पल आहे रायबोज. रायबोज इन RNA. RNAमध्ये जे रायबोज असतात ते पेंटोजचे एक्झाम्पल आहे आणि DNA जे डीऑक्सी रायबोज असतात ते सुद्धा पेंटोजचंच एक्झाम्पल आहे. आणि हेक्झोजचे 3 एक्झाम्पल आपल्याला इथं दिसत आहेत. एक म्हणजे ग्लुकोज, दुसरं म्हणजे फ्रुक्टोज आणि तिसरं म्हणजे गॅलेक्टोज. हे तिघंही मोनोसॅकराइड्स आहेत ज्यामध्ये 6 कार्बन ॲटम्स आपल्याला पाहायला मिळत असतात. ग्लुकोज ही ब्लड शुगर असते, फ्रुक्टोज फ्रूट शुगर असते आणि गॅलेक्टोज हे प्रॉडक्ट ऑफ लॅक्टोज असतं. आणि हेप्टोज ज्यामध्ये 7 कार्बन ॲटम प्रेझेंट असतात त्याचं एक्झाम्पल आहे सिडोहेप्ट्युलोज. सेकंड टाईप जो आहे कार्बोहायड्रेट्स इज क्लासिफाईड इंटू सेकंड क्लास, दॅट इज डायसॅकराइड. डाय मीन्स 2 अँड मोनो मीन्स सिंगल. ज्यामध्ये दोन मोनोसॅकराइड्स एकत्र येऊन प्रॉडक्ट तयार होत असतं त्याला डायसॅकराइड, त्या प्रॉडक्टला डायसॅकराइड म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे 2 मोनोसॅकराइड्स मीन्स 2 मोनोसॅकराइड्स जेव्हा एकत्र आले तेव्हा डायसॅकराइड फॉर्म झाला. त्याचं एक्झाम्पल आहे सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. सुक्रोज हे केन शुगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑन हायड्रोलिसिस इट प्रोड्युसेस ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. मीन्स काय, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे जे 2 मोनोसॅकराइड एकत्र आले तर आपल्याला सुक्रोज हा प्रॉडक्ट मिळत असतो. सुक्रोज हे डायसॅकराइड आपल्याला मिळत असतं. त्याचप्रमाणे लॅक्टोज हे मिल्क शुगरमध्ये मिळतं ज्यामध्ये ऑन द हायड्रोलिसिस इट प्रोड्युसेस ग्लुकोज अँड गॅलेक्टोज. ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे जे वेगवेगळे मोनोसॅकराइड्स आहेत, हे 2 मोनोसॅकराइड्स एकत्र आल्यानंतर लॅक्टोज फॉर्म होत असतो. आणि माल्टोजमध्ये 2 युनिट ऑफ ग्लुकोज जेव्हा एकत्र येतात तेव्हा माल्टोज फॉर्म होत असतं आणि माल्टोज हे माल्ट शुगरमध्ये पाहायला मिळतं. ऑन हायड्रोलिसिस इट प्रोड्युसेस 2 युनिट्स ऑफ ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोज आणि ग्लुकोज मिळून काय तयार होत असतं, तर माल्टोज तयार होत असतं. माल्टोज हे डायसॅकराइड तयार होत असतं. त्याचप्रमाणे तिसरा जो क्लास आहे ज्यामध्ये कार्बोहायड्रेट डिवाईड झालेलं आहे ते म्हणजे पॉलीसॅकराइड्स. पॉली मीन्स मल्टी, ज्यामध्ये 2 मोनोसॅकराइडपेक्षा जास्त पॉलिमर ऑफ मोनोसॅकराइड एकत्र येतात त्याला म्हटलं जातं पॉलीसॅकराइड्स. त्याचेसुद्धा अजून 2 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. एक असतं होमोपॉलिसॅकराइड आणि दुसरं असतं हेटेरोपॉलिसॅकराइड. होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. होमोपॉलिसॅकराइड मीन्स पॉलिमर ऑफ 1 टाईप ऑफ मोनोसॅकराइड. बघा, होमो म्हणजे सेम किंवा एकाच टाईपचे जे मोनोसॅकराइड असतात ते ज्यावेळी एकत्र येतात आणि एक प्रॉडक्ट फॉर्म करत असतात त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं पॉलीसॅकराइड. ज्यामध्ये 2 मोनोसॅकराइडपेक्षा जास्त सॅकराइड्स एकत्र आलेले असतात आणि ते विशेष म्हणजे सेम मोनोसॅकराइड्स असतात. 1 टाईपचे मोनोसॅकराइड असतात त्याला म्हटलं जातं होमोपॉलिसॅकराइड. त्याचं एक्झाम्पल आहे स्टार्च, सेल्युलोज अँड ग्लायकोजन. होमोपॉलिसॅकराइडचे 3 एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे स्टार्च, सेल्युलोज अँड ग्लायकोजन. स्टार्च म्हणजे काय, तर प्लांट स्टोरेज मॉलिक्यूल असतं. स्टार्च हे प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सेल्युलोज सेल वॉलचं कंपोनंट असतं. सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेली असते. प्लांटची जी प्लांट सेल पाहिलं असेल तर त्याची सेल वॉल जी असते ती सेल्युलोज या पॉलीसॅकराइडपासून बनलेली असते. आणि ग्लायकोजन हे ॲनिमल स्टोरेज मॉलिक्यूल आहे जे ॲनिमलच्या लिव्हर आणि मसलमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं.
पॉलिसॅकराईडचा सेकंड टाईप आहे हेटेरो पॉलिसॅकराईड. हेटेरो म्हणजे डिफरंट, वेगवेगळ्या प्रकारचे जे पॉलिमर किंवा मोनोसॅकराईड्स असतात ते एकत्र येऊन जे प्रॉडक्ट फॉर्म होत असतं त्या प्रॉडक्टला हेटेरो पॉलिसॅकराईड असं म्हटलं जातं. पॉलिमर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मोनोसॅकराईड्स. बघा, हेटेरो पॉलिसॅकराईड मीन्स पॉलिमर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मोनोसॅकराईड. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे हायलोरियम ॲसिड, हिपॅरिन, ब्लड ग्रुप. यामध्ये दिसत नाही आहे, तर आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघूया. ब्लड ग्रुप सबस्टन्सेस अँड कॉन्ड्रोइटिन सल्फेट हे सगळे हेटेरो पॉलिसॅकराईड्सचे एक्झाम्पल आहेत. होमो पॉलिसॅकराईडचे 3 एक्झाम्पल पाहिलेत, स्टार्च, सेल्युलोज अँड. तर कार्बोहायड्रेट्सचं हे क्लासिफिकेशन पाहत असताना आपल्याला त्यामधलाच पुढचा पॉईंट बघायचा आहे. फर्स्ट पॉईंट आहे मोनोसॅकराईड. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये सगळ्यात पहिला टाईप जो आहे कार्बोहायड्रेट्सचा तो आहे मोनोसॅकराईड. मोनो मीन्स सिंगल, एकच सॅकराईड ज्यामध्ये प्रेझेंट असतो त्याला मोनोसॅकराईड म्हटलं जातं. These are the building blocks or monomers of complex carbohydrates. या मोनोसॅकराईड्सलाच बिल्डिंग ब्लॉक्स असेही म्हटलं जातं, ज्यापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि लिव्हिंग लाईफ जे असतं ते सर्वाईव्ह व्हायला मदत होत असते. म्हणूनच या मोनोसॅकराईड्सला बिल्डिंग ब्लॉक म्हटलं गेलेलं आहे. These are the simplest sugars having crystalline structure. हे सिम्पल शुगर मोनोसॅकराईडचं एक्झाम्पल काय आहे तर सिम्पल शुगर जे क्रिस्टलाइन इन स्ट्रक्चर असतं, स्वीट इन टेस्ट असतं आणि वॉटर सोल्युबल असतं. हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मोनोसॅकराईडचे पाहायला मिळत असतात. दे हॅव द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CH2ON. N means where N can be 3, 4, 5, 6, 7. Nच्या जागेवर 3 कार्बन ॲटम, 4 कार्बन ॲटम, 5 कार्बन ॲटम, 6 किंवा 7 कार्बन ॲटमही असू शकतात. दे आर कॉल्ड ॲज. जर 3 कार्बन ॲटम असले तर त्यांना ट्रायोजेस म्हटलं जातं त्या मोनोसॅकराईड्सला. 4 कार्बन ॲटम असले तर टेट्रोज, 5 कार्बन ॲटम असलं तर पेंटोज, 6 कार्बन ॲटम असलं तर हेक्झोज अँड 7 असलं तर हेप्टोज. 7 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट असलं तर त्याला हेप्टोज असं म्हटलं जातं. आणि हेप्टोजचं एक्झाम्पल आहे सिडोहेप्ट्युलोज. त्याचप्रमाणे ट्रायोजचं एक्झाम्पल आहे ग्लिसेराल्डिहाइड, टेट्रोजचं आहे इरिथ्रोज, पेंटोजचं आहे रायबोज इन RNA अँड डीऑक्सिरायबोज इन रायबोसोम्स इन DNA. आणि हेक्झोज ज्यामध्ये 6 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात त्याचे 3 एक्झाम्पल आपल्याला सांगितलेले आहेत. एक म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलेक्टोज. हे 3 प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला हेक्झोज ज्यामध्ये 6 कार्बन ॲटम रिंग प्रेझेंट असतात त्यामध्ये हे 3 एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर हेच एक्झाम्पल्स आपल्याला पुढे कॅरी ऑन करायचे आहेत. म्हणजे काय तर मोनोसॅकराईडमध्ये ग्लुकोज म्हणजे नेमकं काय, गॅलेक्टोज म्हणजे काय आणि फ्रुक्टोज म्हणजे काय याचा अभ्यास आपल्याला टेक्स्टबुकमधल्या पेज नंबर 60 याच्यावर दिलेला आहे. तर ते आपण आता अभ्यासणार आहोत.